अमरावती सोलर असोसिएशनच्या वतीनं अमरावतीच्या महावितरण कार्यालयावर जो आहे तो मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर महावितरणच्या वतीनं सोलर व्यावसायिकांना ज्या काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत या विरोधात हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढला जातो आहे। जिल्ह्याभरातले संपूर्ण सोलर व्यावसायिक असेल त्यानंतर ग्राहक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते व्यावसायिक या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत। महावितरणच्या कार्यालयावर जर आपण पाहिलं तर संपूर्ण हा मोर्चा जो आहे तो काढला जात असल्याचं आपल्याला एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर मोठ्या संख्येने जे आहे ते कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। सोलर व्यावसायिक जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या आहे। महावितरण कार्यालयावर जर आपण पाहता हा संपूर्ण मोर्चा काढला जात आहे। काही होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत जे महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जात आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय त्यांच्या मागण्या आहेत, काय सांगणार तुम्ही? मोर्चा काढलेला आहे, काय मागण्या आहेत महावितरणच्या विरोधात मोर्चा आहे? नाही, हा जो मोर्चा आहे हा महावितरणच्या नियमांच्या विरोधात आहे, वितरणच्या विरोधात नाही आहे। आणि हा सोलर असोसिएशनचा मोर्चा जसं तुम्ही म्हणताय हा नाही आहे। हा जनसामान्यांचा हक्क महावितरणनी हिरावून गेलेला आहे त्याच्या संदर्भातला मोर्चा आहे। मी माझ्या घरावरती किती सोलर लावावं याची जबाबदारी किंवा याचा हक्क हा माझ्याकडे असला पाहिजे। हे महावितरण मला नाही सांगू शकत की माझ्या घरावरती किती सोलर लागायला पाहिजे। तर या अनुषंगाने जे नवीन 13 तारखेपासनं 13 मार्च म्हणजे 13 फेब्रुवारीपासनं महावितरणने जो नवीन धोरण कोणाला न विचारता कोणाला न सांगता हे नियमाच्या बाह्य जाऊन लागू केलेलं आहे। दुसरं, ग्राहकांनी जी सौर ऊर्जा निर्माण केलेली आहे आपल्या घरावरती आपले पैसे लावून त्याच्यावरती त्यांनी पेनल्टी लावल्या आहेत। महाराष्ट्रातलं नाही जगातलं हे पहिलं राज्य असेल की ज्याच्यामध्ये सोलर किंवा रिन्युएबल एनर्जी जनरेशनवरती पेनल्टी लावण्याचं काम, अपारंपरिक ऊर्जा जनरेट करण्याचं काम हे ग्राहक आपल्या पैशातनं करत आहे आणि त्याच्यावरती पेनल्टी लावण्याचं काम हे महावितरण करत आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा वरती अधिकाऱ्यांपर्यंत आपले आवाज पोहोचवण्यासाठी आहे। विविध माध्यमातून आम्ही आमचा आवाज पोहोचवतोय। आज मोर्चा आहे, त्याच्या पहिला आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या आणि याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रव्यापी अथवा देशव्यापी पण आंदोलनाची आमची तयारी आहे। आगामी काळामध्ये जर आपण पाहिलं तर देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा जो आहे तो या संपूर्ण सोलर व्यावसायिकांनी दिलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो महावितरणच्या कार्यालयावर सध्या या ठिकाणी मोर्चा आलेला आहे। दुसरीकडे पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे होर्डिंग्स घेऊन जे आहे ते सोलर व्यावसायिक या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तोडगा जर निघाला नाही तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा देखील या सोलर व्यावसायिकांच्या वतीनं देण्यात आला। अमरावती शहरातल्या सोलर व्यावसायिकांचा सहभाग आहे। महावितरणने काही नियम लावलेले आहेत सोलर व्यावसायिकांना, त्या नियमांविरोधात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीमध्ये सोलर व्यावसायिक आक्रमक झालेले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।